नमस्कार, सिद्धिका डिझायनर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. साडी कितीही जुनी झाली तरी ती फेकून द्यायची इच्छा कधीच होत नाही. त्यामुळे अनेकदा अशा साड्या कपाटात तशाच पडून राहतात. मग जर अशा पडून राहिलेल्या साड्यांना जर नवीन लुक देता आला तर? हो, पण त्यासाठी त्या साड्या फाडाव्या तर लागतीलच ना? पण हमखास ती साडी फाडून आपण जो ड्रेस तयार करणार आहोत तो काही वर्ष का असेना पुन्हा एकदा नवीन रूपात वापरला जाईल. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुन्या साडीपासून नवीन फ्रॉक कसा बनवायचा व त्या रिलेटेड असणाऱ्या नोट्स बघणार आहोत, ज्या नोट्सचा वापर करून तुम्ही साड्यांपासून अतिशय सुंदर सुंदर पैठणी गाऊन, काठपदर साड्यांची गाऊन अगदी सोप्या पद्धतीने शिवू शकाल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओत दाखवलेल्या नोट्सचा उपयोग करून अगदी तुम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणत्याही मापाचा फ्रॉक व्यवस्थितपणे न चुकता कट करू शकता. चला तर मग फ्रॉकच्या नोट्स बघूया. सगळ्यात आधी फ्रॉक कटिंग करताना आपण फ्रंट पार्ट म्हणजे अपर पार्टचा कटिंग करत असतो, ज्यामध्ये आपण साडीचा पदर किंवा कॉन्ट्रास्ट जे कापड असेल ते तिथं आपण वापरतो. म्हणून आपल्याला आधी वरच्या भागाचं कटिंग जे आहे ते व्यवस्थितपणे कट करायला शिकायचं आहे. त्यानंतर आपण बॅक खालील पार्टचं कटिंग बघणार आहोत. वरच्या भागासाठी लागणारे मेजरमेंट आता आपण इथं बघूया. तर सगळ्यात आधी इथं मी घेत आहे उंची, नंतर घेणार आहे कंबर उंची, मग आहे छातीचं माप, कमरेचं माप. आता फ्रंट नेक, बॅक नेक, स्लीव्ज लेंथ आणि स्लीव्ज विड्थ. तर आपण आता सगळे पॉईंट बघूया. पॉईंटप्रमाणे आपण डायग्राम आणि नोट्स बघूया व्यवस्थितपणे. सगळ्यात पहिला पॉईंट बघूया 0 ते 1. म्हणजे आपल्याला 2 फोल्डची पेपरची घडी घ्यायची आहे. त्यावर आपल्याला 0 ते 1 घ्यायचं आहे. पूर्ण कंबर उंची अधिक 1 इंच. म्हणजे कंबर उंची तुमच्या शोल्डरपासून तुमच्या हाताच्या कोपऱ्या एवढी कंबर उंची तुम्हाला इथं घ्यायची आहे. मग सपोज इथं तुमचे 12 इंच, 13 इंच जसं जसं मेजरमेंट असेल त्याप्रमाणे आपल्याला इथं घ्यायचं आहे. पुढचा पॉईंट आहे 0 ते 2 मुंडाखोली छातीप्रमाणे. म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला 2 फोल्डच्या घडीवर 0 ते 2 मुंडाखोलीचं माप घ्यायचं आहे. मग आता आपण इथं चार्ट दिलेला आहे. तो चार्ट 28 ते 44 छातीपर्यंत कशा प्रकारे मुंडाखोली घेता येईल ते दाखवलेलं आहे. आता इथं दाखवल्याप्रमाणे 28 ते 32 छातीसाठी आपण 6 इंच घेतलं, ठीक आहे. त्यापेक्षा कमी माप असेल तर आपण अर्धा इंच कमी करायचे. 42-44ची पुढची माप असेल तर अर्धा इंच वाढवायचे. आता पुढचा पॉईंट बघूया. 0 ते 3 गळा रुंदी 2 इंच, 2.25 इंच, 2.5 इंच किंवा 3 इंच छातीप्रमाणे. आता सपोज 28 ते 32 छाती असेल तर आपण इथं 2च इंच घ्यायचे, ठीक आहे. पुढचं माप असेल तर 2.25. म्हणजे इथं तुम्ही थोडं थोडं 2-2 रेषांनी फक्त मेजरमेंट वाढवा, पण जास्तीत जास्त 3-3.5 इंचापर्यंत मेजरमेंट वाढवू शकता. त्यापेक्षा जास्त गळारुंदी घेऊ नका. पुढचा पॉईंट आहे 3 ते 4 शोल्डर पट्टी 2.5, 3, 3.5 इंच छातीप्रमाणे. हे पण तुम्हाला चेस्ट अकॉर्डिंगच घ्यायचे आहेत. इथं तुम्हाला 2.5, 3 इंच किंवा 3.5 इंच, जास्तीत जास्त 4 इंच एवढंच मेजरमेंट तुम्हाला शोल्डर पट्टीसाठी घ्यायचं आहे. इथं तुम्ही एक लक्षात घ्या, जसं माप कमी होईल तसं थोडंसं आपल्याला पॉईंट कमी करायचे. माप जसं वाढेल तसं आपल्याला अर्धा इंच पॉईंट वाढवत जायचे. पुढचा पॉईंट आहे 2 ते 5 छातीचा चौथा भाग अधिक 3 इंच. मग इथं आपण 2 ते 5 इंच 2 ते 5च्या जे रेषा आहे तिथं माप घेणार आहे छातीचा चौथा. सपोज 32 छाती आहे, मग त्याचा चौथा भाग येतो 8 इंच. मग त्यामध्ये आपल्याला 3 इंच मेजरमेंट एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे. इथं चुकून 2 इंच झालेले आहेत नोट्समध्ये, आपण इथं 3 इंच करून घेऊया. आणि जर माप कमी असेल, म्हणजे सपोज तुम्ही लहान मुलांचा जो फ्रॉक शिवत असाल तर त्यांच्यासाठी मेजरमेंट तुम्ही एक्स्ट्रा मार्जिन म्हणून 2 इंच ठेवलं तरी चालेल. मोठ्यांसाठी मात्र 3 इंच मेजरमेंट घ्यायचं आहे. आता आपण 1 ते 6 कमरेचा चौथा भाग अधिक 2 इंच. म्हणजे इथं पण तुम्ही लहानांसाठी 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवा. मोठ्यांचं माप असेल तर एक्स्ट्रा मार्जिनमध्ये 3 इंच घ्या. इथं सेम तसंच घ्यायचं आहे. कमरेचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे. आता समजा 32 छाती आहे तर त्याची कंबर आपल्याला 28 मिळत असेल तर आपण 7 इंच अधिक 3 इंच करायचे आहेत. पुढचा पॉईंट आहे आपल्याला 4 ते 7 सरळ रेषा जोडायची. आता मुंडाखोलीची जी आपली आडवी रेषा होती त्यावर आपण ही सरळ रेषा व्यवस्थितपणे जोडायची आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे 7, 8, 9 1-1 इंच क्रॉस पद्धतीने घेऊन मुंड्यांचा आकार द्यायचा. आता इथं व्हिडिओ तुम्हाला इथं व्यवस्थित बघावं लागेल, डायग्राम व्यवस्थित बघा. 7, 8, 9, ठीक आहे. हे मी काटकोन आलेल्या पॉईंटपासून क्रॉसमध्ये 2 इंच घेऊन 1-1 इंचाचे 2 मार्किंग केलेले आहेत आणि त्यावर पुढील आणि पुढील मागील मुंड्यांचा आकार दिलेला आहे. आता आपण 3 ते 10 घेतलेले आहे गळा लांबी आवडीप्रमाणे. आता समजा तुम्हाला गळा कमी ठेवायचा आहे किंवा 5 इंच 5.5 तर तुम्ही तुमच्या आवडीने घ्या.
जास्तीत जास्त तुम्ही 7 इंचापर्यंत गळा वाढवा आणि खूपच जास्त मेजरमेंट असेल 42-44 तर 7.5 हार्डली वाढवू शकता, त्यापेक्षा जास्त मेजरमेंट घेऊ नका. पुढचा पॉईंट आहे 10 ते 11. 1 इंच क्रॉस पद्धतीने घ्यायचे आहेत आपल्याला या ठिकाणी आणि आपला जो गळ्याचा गोलाकार आकार आहे तो इथं व्यवस्थितपणे देऊन घ्यायचा आहे. तर आपण एकदा पुन्हा डायग्राम व्यवस्थित समजून घेऊया. फ्रॉक कटिंग करताना तुम्ही डायरेक्ट अस्तरवर कटिंग केलं तरी चालेल. त्यासाठी तुम्हाला 4 फोल्डची घडी घ्यायची आहे. पेपर कटिंग करत असाल तर 2 फोल्डची घडी घ्या. आता आपण सगळ्यात आधी डायग्राम बघूया. तर आपण पॉईंट पण आणि डायग्राम व्यवस्थित पुन्हा एकदा समजून घेऊया. तर इथं मी 0 ते 1 घेतलेले आहे. पूर्ण कंबर उंची अधिक 1 इंच. जसं की मी कंबर उंचीसाठी सांगितलं आहे, शोल्डरपासून हाताच्या कोपऱ्यापर्यंत आपल्याला कंबर उंची घ्यायची आहे. मग तुमची 12, 13 लहान मुलांचं मेजरमेंट असेल तर 7 इंच, 8 इंच, 9 इंच या पद्धतीने माप असतं. त्यानंतर पॉईंट घ्यायचा आहे 0 ते 2 मुंडाखोली छातीप्रमाणे. जसं की आपण चार्टमध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही 6, 6.5, 7, 7.5 असं माप घेऊ शकता अकॉर्डिंग टू चेस्ट. पुढचा पॉईंट आहे 0 ते 3 गळारुंदी. हे सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा. 2, 2.25, 2.5 किंवा 3 इंच छातीप्रमाणे. पुढचा पॉईंट आहे 3 ते 4 शोल्डर पट्टी 2.5, 3, 3.5 इंच. हे पण चेस्ट अकॉर्डिंग तुम्ही मेजरमेंट ॲडजस्ट करू शकता. पुढचा पॉईंट आहे 2 ते 5 छातीचा चौथा भाग अधिक 3 इंच. लहान मुलांचं कटिंग असेल तर तुम्ही 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्या. मोठ्यांचं असेल तर 3 इंच वापरा. सेम प्रोसेस कमरेच्या चौथ्या भागासाठी कमरेच्या मेजरमेंटसाठी घ्यायचं आहे. मग पुढे आपल्याला 4 ते 7 इंच 4 ते 7ची जी रेषा आहे ती सरळ आपल्याला छातीच्या रेषेवर जॉईंट करायची आहे. तिथं आपल्याला जो काटकोन भाग मिळेल तिथून आपल्याला 7, 8, 9 असे 2 इंच क्रॉस घेऊन मग 1-1 इंचाचे मुंडाखोलीसाठी आकार देऊन पुढील आणि मागील मुंड्याचा आकार द्यायचा. पुढचा पॉईंट घ्यायचा आहे 3 ते 10 गळा लांबी आवडीप्रमाणे. मग तुम्ही 5.5, 6, 7.5, 7 इंच आवडीप्रमाणे गळा लांबी ठेवू शकता. पुढचा पॉईंट आहे 10 ते 11. 1 इंच क्रॉस पद्धतीने घेऊन आपल्याला गळ्यासाठी गोलाई द्यायची आहे. तुम्ही गोल गळा, चौकोनी गळा कोणत्याही प्रकारचा आकार इथं देऊ शकता. पण हे जे कटिंग आहे ते बोटनेकचं नाही आहे, त्यामुळे आपण फक्त नॉर्मल गळ्याचं मेजरमेंट इथं बघितलं. खालच्या पार्टचं कटिंग आता आपण बघूया. खालच्या पार्टसाठी आता आपल्या आधी मेन फॅब्रिक जे आहे म्हणजे मेन जी आपली साडी असेल किंवा कापड असेल त्याचं आधी कटिंग बघूया. तर त्यामध्ये तुम्हाला पूर्ण उंची घ्यायची आहे. त्यामधून कमरेची उंची वजा करायची आणि त्यामध्ये एक्स्ट्रा मार्जिनसाठी 1 इंच मिळवायचे. इथं हा फॉर्म्युला दिलेला आहे. समजा 50 इंच तुमची पूर्ण उंची होती म्हणजे शोल्डरपासून घोट्यापर्यंत. तर त्यामधून कंबर उंची 14 इंच असेल तर मायनस करा, 1 इंच ॲड करा म्हणजे 37 इंच आपला खालच्या भागाचं मेजरमेंट मिळेल. पण ज्यावेळेस तुम्ही मेन फॅब्रिक घेणार असाल त्यावेळेस त्याची 37 इंच उंची घ्यायची आणि ज्यावेळेस तुम्ही अस्तर कटिंग करणार आहे ठीक आहे, तर अस्तर कटिंग करताना आलेल्या 37 इंचचं जे मेजरमेंट आहे त्यातून 4 किंवा 5 इंच आणखी कमी करायचे आणि मग अस्तरची उंची घ्यायची. आता समजा 37मधून आपण 4 इंच मायनस केले तर आपल्याला इथं 33 इंच अकॉर्डिंग टू 32 इंच तुम्ही इथं अस्तर कटिंगसाठी घेऊ शकता. आता वरच्या भागाला आपण जी कटिंग करणार आहोत इथं ठीक आहे, इथं जी कटिंग करणार आहोत तुम्ही डायरेक्ट जे फ्रंट पार्टचं कटिंग केलं आहे त्याचं जो कमरेचं मेजरमेंट आलं होतं खालच्या बाजूने ते इथं ठेवलं तरी चालेल. नाहीतर तुम्ही फॉर्म्युला घ्या कमरेचं चौथा अधिक 3 इंच आणि इथं तुम्हाला जे आडवं माप घ्यायचं आहे ते तुम्हाला इथं मिळेल. आता इथं बघा इथं जे आपण फ्रंट पार्टचं जे कटिंग केलं होतं 1 ते 6चं म्हणजे कमरेचा चौथा अधिक 3 इंच तर ते इथं मी आत्ता सांगितलं होतं की इथं तुम्ही तेवाला डायरेक्ट भाग इथं अटॅच करा. इथं वरच्या बाजूला अटॅच म्हणजे ठेवून घ्या. आलेलं पॉईंट आखा आणि व्हिडिओत ज्याप्रमाणे आपण आकार दाखवलेला आहे ठीक आहे, असा हलकासा गोल आकार आणि वरच्या बाजूला असा क्रॉस येतो. या पद्धतीने आपल्याला आकार इथं देऊन घ्यायचा आहे. थोडासा क्रॉस दिला तरी चालेल पण खालच्या बाजूला अशा स्ट्रेट पद्धतीने आकार येईल याप्रमाणे कटिंग आखून घ्या. आता आपण थोडंसं फक्त चुन्या कशा शिवायच्या ते बघणार आहोत. खालील म्हणजे घेरचं जे आडवं माप आहे ते आता आपण इथं बघितलं की अस्तरसाठी आपण कमरेचं चौथा अधिक 3 इंच घेतले, पण मेन फॅब्रिकसाठी किती घ्यायचं तर आता खालील घेरसाठी आपल्याला आवडीप्रमाणे कापड घ्यायचं आहे आणि त्यावर 1-1 इंचाच्या चुन्या पाडायच्या. पण समजा तुम्हाला कापड लक्षात येत नसेल किती घ्यायचं तर आलेलं जे इथं कमरेचं चौथा वगैरे जे मेजरमेंट होतं त्याच्यात डबल तुम्ही कापड इथं घेतलं तरी चालेल आणि 1-1 इंचाच्या चुन्या तुम्हाला इथं करून घ्यायच्या आहेत. त्या अकॉर्डिंग तुम्ही आवडीप्रमाणे इथं कापड वापरा आणि खालील पार्टचं कटिंग करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॉपरपणे फ्रॉकचं कटिंग बघणार आहोत, फ्रॉक कटिंग आणि स्टिचिंग. आणि या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद.